कोणताही सणवार असेल तर आपण आधी पाटवडी बनवतो। पाटवडी शिवाय देवाचा नैवेद्य पूर्णच होत नाही। कधी कधी काय होतं, पाटवडी बनवल्यानंतर चांगली बनत नाही। पीठ व्यवस्थित न शिजल्यामुळे वड्या मोडतात किंवा पीठ पातळ झाल्यामुळे वड्या मऊ होतात, चांगल्या घट्ट तयार होत नाहीत। तर आज आपण अचूक प्रमाणामध्ये अगदी सोप्या पद्धतीने पाटवडी अगदी परफेक्ट कशी बनवायची ते पाहूया। चला तर रेसिपी सुरू करूया। आज आपण खमंग अशी पाटवडी किंवा याला थापटवडी ही म्हटलं जातं, ही बेसनची थापटवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी आपण वाटण तयार करून घेऊया। तर वाटणासाठी या ठिकाणी मी 2 ओल्या मिरच्या घेतल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर घ्यायची, 1 चमचा जिरे घ्यायचे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, 1 तुकडा आल्याचा घ्यायचा। हे आता आपण मिक्सरला वाटण बारीक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पाणी न घालता जेवढं शक्य होईल तेवढं आपण हे वाटण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, किंवा आपण खलबत्त्यामध्ये सुद्धा चेचून घेतले तरी सुद्धा हे मिश्रण चालतं। बेसन वडी बनवण्यासाठी आपण कोणतंही भांड किंवा कढई, अशी जाड बुडाची कढई आपण घ्यायची। कढईमध्ये तेल घालूया। थोडंसं पाटवडीला तेल जास्त लागतं, तर या ठिकाणी मी 1 पळी तेल घालते आहे। थोडंसं जास्त आपण तेल घालायचं, त्यामुळे एकदम खुसखुशीत अशा ह्या पाटवड्या आपल्या तयार होतात। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडल्यानंतर 5 ते 6 आपण कढीपत्त्याची पाने यामध्ये घालायची। त्यानंतर जे वाटण करून घेतलं आहे मिरचीचं ते आपण यामध्ये घालायचं। जिरा आपण वाटणामध्ये घातले आहे, त्यामुळे जिरे फोडणीसाठी घालायची गरज नाही। हे चांगलं आपण परतून घ्यायचं। चांगलं आपण खमंग असं हे मिरचीचं वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं। खमंग वास आल्यानंतरच यामध्ये आपण हळद, हिंग घालायचं आहे। 1-2 मिनिटं छान असं आपण हे सर्व साहित्य परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालायचा, अर्धा चमचा हळद घालायची। चांगलं तेलामध्ये हे परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये आता आपण 1 वाटी पाणी घालूया। तर या ठिकाणी मी 1 वाटी पाणी घातलं आहे, तर अजून अर्धी वाटी यामध्ये मी पाणी घालतो। 1.5 वाटी पाणी यामध्ये घातलं आहे। चांगले पाण्याला उकळी येऊ द्यायची। चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालायचं आहे, पाऊण चमचा असं मीठ घातलं आहे। छान असं उकळी आलेले पाण्याला तर 1-2 मिनिटं हे सर्व साहित्य आपण शिजू द्यायचं। त्यानंतर गॅस बारीक करायचा व एका साईडने आपण पीठ ओतायचं, तर एका साईडने आपण रवीच्या दांड्याने किंवा लाटण्याने असं पीठ मिक्स करून घ्यायचं। यामध्ये तेवढं पीठ बसेल तेवढं आपण यामध्ये घालायचं आहे। तर या ठिकाणी मी आता 1 वाटी पीठ घेतलं। एकसारखंच असं आपण हे घोटवायचं, त्यामुळे गाठी ह्यामध्ये होत नाहीत। अजून अर्धी वाटी पीठ घेतलं मी। जास्तही आपल्याला हे मिश्रण पातळ ठेवायचं नाही, तर थोडंसं घट्टच आपण हे मिश्रण करून घ्यायचं। त्यामुळे वड्या एकदम अशा घट्ट तयार होतात, छान अशा खुसखुशीत। अजून मला थोडं यामध्ये पीठ घालायला लागेल। पीठ थोडं जर रवाळसर असेल तर थोडं पाणी जास्त लागतं, बारीक दळलेलं असेल तर थोडं पाणी कमी लागतं। तर छान असं गोळा झालेला आहे, पाहू शकता। आता यावरती आपण झाकण झाकून 1-2 मिनिटं ह्याला चांगली वाफ द्यायची आहे। तर काय करायचं, थोडंसं पाणी वरून शिंपडायचं, त्यामुळे जर बारीक गाठी असतील विरघळतात, म्हणून अशा पद्धतीने आपण थोडंसं पाणी यावरती शिंपडून यावरती झाकण झाकायचं आहे। झाकण झाकायचं व गॅस एकदम बारीक करायचा। बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनिटं पिठाला चांगली वाफ द्यायची। 2 मिनिटांनंतर पाहू शकता छान असं हे घट्टसर पीठ झालेलं आहे। तर थोडंसं हाताला पाणी लावायचं। पाणी लावल्यानंतर पाहू शकता तर जराही हाताला पीठ चिकटत नाही। तर छान असं हे पाटवडीचं आपलं पीठ शिजलेलं आहे। परत एकदा आपण हे पीठ एकदा हलवून घेऊया। तर बरोबर ज्या वाटीने मी पाणी घेतलं, 1.5 वाटी पाणी घेतलं होतं, त्या वाटीने बरोबर 2 वाटी मला या ठिकाणी बेसन लागलेलं आहे। तर आपल्याला कमी जास्त पाणी लागू शकतं। 1 वाटी बेसन घेतलं, जर बारीक जर पीठ दळलेलं असेल तर एका वाटीला 1 वाटी बेसन घ्यायचं आपण। 1 ही गुठळी यामध्ये झालेली नाही, पाहू शकता। छान असं मऊसूत आपलं हे पीठ तयार झालं। तर जराही हाताला चिकटत नाही। पीठ आपलं हे असं एकसारखं करून घ्यायचं, त्यामुळे काय होतं तर ते पीठ आपलं असं वारंडल्यावाने होत नाही। तर अशा एकसारख्या मऊसूत याच्या वड्या तयार होतात। वड्या थापटण्यासाठी आपण कोणतेही ताट किंवा अशी प्लेट घ्यायची, याला तेल लावून घ्यायचं। आता हे मिश्रण याला यावरती असं घालून घेऊया।
जशा आपल्याला जाड किंवा पातळ वड्या पाहिजे आहेत त्या पद्धतीने वड्या आपण थापून घ्यायच्या. कारण थापल्यामुळे एकसारख्या अशा वड्या आपल्या ह्या तयार होतात. यावरती आपण आता ओलं खोबरं खिसून घेतलेलं व बारीक केलेली अशी कोथिंबीर वरती घालायची आहे. कोथिंबीर खोबरं घातल्यानंतर पुन्हा आपण हे असं थापून घ्यायचं. थोडा वेळ झाल्यानंतर आता आपण वड्या कट करून घ्यायच्या. तर साईडचा आपण थोडा असा भाग आधी कट करून काढूया. एकदम खुसखुशीत ह्या वड्या आपल्या तयार होतात. तर पाहू शकता किती मस्त ह्या आपल्या वड्या तयार आहेत. जेवढ्या जाड पाहिजे आहेत तेवढ्या आपण या वड्या तयार करून घ्यायच्या. तर एकदम ह्या खुसखुशीत वड्या अशा तयार होतात. अशाच पद्धतीने सर्व आपण वड्या आता कट करून घेऊया. तर पाहू शकता 1.5 वाटी पिठापासून भरपूर आपल्या ह्या अशा पाटवड्या तयार आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने पाटवड्या नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.